नीट परीक्षेच्या निकालावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने गंभीर आरोप केले आहेत। बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याने नीट परीक्षा दिल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या आधारे मिळालेले गुण आणि अंतिम निकालातील गुण यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केलाय। सोहम गवते याने सांगितल्यानुसार उत्तरपत्रिकेतील पडताळणी केल्यानंतर त्याला 720 पैकी 520 गुण अपेक्षित दिसत होते, मात्र अंतिम निकालाच्या प्रतीमध्ये केवळ 95 गुण दाखवण्यात आल्याचा आरोप त्याने केलाय। या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात असून मानसिक तणावाला सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। या प्रकरणी सोहम गवते आणि त्यांच्या पालकांनी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे ईमेलद्वारे तक्रार करून निकाल दुरुस्त करण्याची मागणी केली आहे, मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 2 दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी असल्याचं सोहम गवते आणि त्यांच्या पालकांनी सांगितलंय। न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत। नमस्कार, आपलं नाव काय? सोम गवते। आताच राष्ट्रीय नीट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे 2 दिवसापूर्वी। किती तारखेला निकाल जाहीर झाला? 16 तारखेला रात्री 10:30 दरम्यान। तर आपला प्रॉब्लेम काय आहे नीटच्या संदर्भामध्ये? माझे OMR नुसार जेव्हा त्यांनी OMRची पोर्टल डाउनलोड करायला पोर्टल ओपन केलं 13 जुलै ते 15 जुलैच्या टायमिंगला, त्या टायमिंग OMR डाउनलोड केली, त्यानुसार माझे मार्क 522 येते। पण स्कोर कार्डवर जेव्हा त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला स्कोर कार्डवर माझे 95 मार्क येतात। आणि टोटल एकूण किती मार्काची परीक्षा होती? 720 मार्काचे पेपर असते। तुम्हाला त्यापैकी आन्सर कीमध्ये किती दाखवता मार्क? OMR नुसार मला 522 मार्क्स येते, पण रिझल्ट मध्ये कमी दाखवत तुम्हाला मार्क? हो। म्हणजे तुमच्यावर अन्याय झालेला आहे। हो। तर यासाठी शासनानं काही पाठपुरावा वगैरे केला काय? आम्ही NTAच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला, ते म्हटले की ईमेल ID वर अटॅच करून पाठवा स्कोर कार्ड आणि OMR शीट। आम्ही 7-8 वेळेस पाठवली पण अजून रिप्लाय नाही आला त्यांचा। म्हणजे तुमच्यावर अन्याय होतो। तुमच्या बरोबर आणखी किती जणांवर अन्याय झाले तसे असं सांगू शकाल का? आम्हालाही नाही माहिती, पण सोशल मीडिया हँडलवर असे दिसत आहेत की कमेंट्स पण दिसत आहेत किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओज ते येत आहेत। आपण किती दिवस वाट पाहणार म्हणजे नाही मिळण्यासाठी? आता आम्ही तर राऊंड चालू व्हायच्या अगोदर झालं हे तर बरं झालं। तो अजून 1-2 दिवस वाट बघतो, मग काय होतं पुढे ते बघतो। यासाठी प्रशासकीय स्तरावर तुम्ही आपण काय प्रयत्न करणार आहात? आम्ही तर ईमेल ID वरून त्यांना रिप्लाय मागत आहे, पण अजून रिप्लाय नाही दिला तर मग पुढील मार्ग काय करणार? म्हणजे रिप्लाय दिलंच नाही ना, किती दिवस वाट पाहणार आणि पुढे मार्ग काय असेल तुमचा? आम्ही मग हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल केल्यानंतर आपल्याला नाही मिळणार, बरोबर आहे? हो सर। मग आपले तुम्ही एवढं वर्षभर राहून खर्च करून अभ्यास करून नीट परीक्षेत तुम्हाला आत्मविश्वास होता की आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढे हे संपादन करू, बरोबर आहे? मग असं अन्याय झाला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर आता वाईट तर वाटणारच ना, मी एवढा म्हणजे आपण तणावग्रस्त आहात, बरोबर? मला काम तर येणार। तर आपले तुमचे जे पालक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय मुलांना आपल्या अन्याय झालेला आहे याबद्दल काय वाटतं आपल्याला? माझ्या मुलावरती निश्चितच अन्याय झालेला आहे, कारण त्याने 10 ते 12 तास त्यांनी भरपूर अभ्यास केलेला, कठोर परिश्रम घेतलेले आहे। आणि ज्यावेळेस तो पेपर देऊन आला, पेपर देऊन घरी आल्यानंतर आम्ही त्याचे मार्क्स वगैरे चेक केले, 536 मार्क त्याचे येत होते आणि आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की त्याचं गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला नंबर लागणार। आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे आनंदात सुद्धा होतो। म्हणजे तुम्ही 2 वर्ष म्हणजे 11-12 कंटिन्यू अभ्यास करून हे संपादन केलं आणि तुम्हाला खात्री होते की हा वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरणार आहे? हो, निश्चितच आम्हाला पूर्ण खात्री होती। आणि ज्यावेळेस NTA पोर्टलवर 13 जुलै ते 15 जुलै या 3 ड्युरेशनमध्ये त्यांनी त्यांची OMR शीट त्यांनी अपलोड केली, आम्ही ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर ती पूर्णपणे चेक केली। आणि नंतर 16 तारखेला ज्यावेळेस NTA फायनल आन्सर की जारी केली ती आम्ही डाउनलोड केली, त्या दोन्ही आम्ही चेक केले असता त्याच्यामध्ये 522 मार्क त्याला येतात। आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी रिझल्ट हे केला संध्याकाळी, पण आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हे केलं तर त्याच्यामध्ये स्कोअर कार्डवरती 95 मार्क आले। 95 हे कसे आले? म्हणजे
नेमकं काय प्रकार काय झाला, कसं काय झाले? आता प्रकार हे एक तर ते टेक्निकल इश्यू असू शकतो त्यांचा, किंवा जर त्यांचं ते काय आपल्याला माहिती असू शकत नाही, पण आपण ॲक्च्युली हे जे जर केले तर 522 मार्क आपले येतात. शासनाला हे करेक्शन करून समजा काही त्रुटी असतील ते दुरुस्त करून दिलं, तुम्हाला न्याय मिळाला. न्याय मिळाला तर तुम्ही ठीक म्हणजे पुढे पुढे काय करणार? शासनाने आम्हाला जर त्याचे जे हक्काचे 522 मार्क आहेत ते मार्क आणि जे स्कोअर कार्ड आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे जर करून जर दिली तर आम्ही काहीच पाऊल उचलणार नाही. किती दिवसाचा तुम्हाला वेळ लागेल म्हणजे यासाठी? वाट किती दिवस पाहणार? आम्ही जास्तीत जास्त आता 1 ते 2 दिवस आम्ही फक्त वाट बघणार आहोत, कारण थोडा ड्युरेशन फार कमी आहे. नंतर यापुढे पुढील काय मार्ग आपण स्वीकारलेला आहे? आता हे जर कारण रिझल्ट लागून भरपूर दिवस झाले, कारण रिझल्ट लागल्यापासून आम्ही त्यांना ईमेलवर पूर्णपणे त्यांना टाकलेलं आहे, त्यांचा काहीच रिप्लाय आलेला नाही आहे. तर महाराष्ट्र शासनाकडे यासाठी काय पाठपुरावा केला का? आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, बाकी इतर शिक्षण मंत्री यांना काही तुम्ही पाठपुरावा केला का ह्याबद्दल अन्याय झाला? त्यांच्यावर नाही केलेला आणखी आतापर्यंत, फक्त NTA ला आम्ही ईमेल सादर केलेला आहे आणि त्यांना थोडा आम्ही आता ईमेलद्वारे एक उद्या सकाळी पाठपुरावा करणार होतो आम्ही. बरं, स्थानिक प्रशासनाकडे, जिल्हाधिकारी यांच्याकडे काही निवेदन दिलेले? उद्या सकाळी आम्ही निवेदन देणार आहोत. महाराष्ट्र शासनाचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे आपण काही सूचना केलेल्या आहेत की अन्याय झाला याच्याबद्दल मार्गदर्शन कोणाचं मागवलं का? विधितज्ञ यांच्याकडे काही मार्गदर्शन मागवलं का? तसं मार्गदर्शन मागवलं प्रत्येकाकडून आणि याच्यातून काही मार्ग वगैरे मिळतो. बऱ्याच जणांनी आम्हाला थोडं सजेशन पण केलं आहे आणि त्यांनी पण एवढं सांगितलं की NTA ला तुम्ही ईमेल करत राहा आणि आम्ही ते ईमेल करत राहिलो होतं. म्हणजे शासन स्तरावर आपले न्याय मिळेपर्यंत सध्या प्रयत्न चालू आहे. हो, आणखी 3-4 दिवस आपण त्यांची वाट पाहणार आहोत, बरोबर आहे? एक दोन दिवस त्यांची आपण फक्त वाट बघणार आहोत. म्हणजे 2 दिवस तुम्हाला वेळ आहे? हो, 2 दिवस. 2 दिवस आम्हाला फक्त वेळ आहे. ठीक आहे. आताच नीट परीक्षेचा निकाल लागलेला आहे. त्या विद्यार्थ्याला खूप त्याच्यावर अन्याय झालेला आहे. पात्र असतानाही अपात्रता रिझल्ट त्याला नीटच्या माध्यमातून त्यांच्याजवळ आता आलेला आहे. हे पूर्ण कुटुंब त्यांच्या तणावग्रस्त अवस्थेमध्ये आहेत. शासनाने लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने करण्यात येत आहे. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट डॉक्टर RKR. परभणी जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळाच्या 8 जागांचा निकाल आज जाहीर झालाय. या निवडणुकीत आमदार सईद खान, आमदार चंद्रकांत नवघरे यांच्यासह 8 उमेदवारांनी विजय मिळवलाय. विजयी उमेदवारांमध्ये राजमती मुटकुळे, आकाश चोखट, नंदकुमार डाखोरे, अभय सावंत, शोभा बोबडे आणि दत्तात्रय मायंदळे यांचा समावेश आहे. तर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 21 संचालक पदापैकी 13 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 8 जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज दुपारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आणि निकाल जाहीर करण्यात आलाय. प्रिय नेते, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे पक्षाचे आमचे नेते महाराष्ट्राचे युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आज जे काम एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबाचा तळागाळापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे. आज जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे साहेब असू द्या, आमचे जिल्हा प्रमुख विशाल कदम साहेब असू द्या, विधानसभा प्रमुख बालू कुराडे साहेब असू द्या, एक सामान्य शिवसैनिकची जीत आहे. आणि आमच्या विरोधात 8 आमदार होते आणि आमचे सन्माननीय नेते. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे रामदास आठवले मागासवर्गीय शेतकरी कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीने विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रात नवा अध्याय लिहिलाय. 10 वर्षापासून नियमित उत्पादन करणारी ही विदर्भातील एकमेव सहकारी सूतगिरणी ठरली असून आता या सूतगिरणीने थेट जागतिक बाजारपेठात पाऊल ठेवलंय. चीनसोबत धागा निर्यातीचा करार करण्यात आला असून पहिल्याच टप्प्यात 2 कंटेनर धागा जहाजांमार्गे रवाना करण्यात आलाय. दिग्रस शहराजवळ 18 एकर परिसरात उभारलेल्या या प्रकल्पातून उच्च दर्जाच्या सूताचं उत्पादन केलं जात आहे. या सूतगिरणीमुळे परिसरातील सुमारे 200 ते 250 कामगारांना रोजगार मिळालाय. स्थानिक युवक आणि महिलांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही स्थानिक प्रक्रिया उद्योगाचा फायदा होतोय. चीनसह इतर देशांकडूनही धाग्यांची मागणी वाढत असल्याने दिग्रसचा हा उद्योग आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करतोय. यवतमाळ जिल्हा हा
पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच जिल्ह्यात आम्ही मागासवर्गीयांनी दिग्रस तालुक्यामध्ये रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी स्थापन केली आणि मागील 1.5 वर्षापासून या सूतगिरणीचं उत्पादन चालू झालं आणि या 1.5 वर्षामध्येच सूतगिरणीचा धागा आज चायना देशाला विदेशात जात आहे। ही आमच्याचसाठी नाही तर संपूर्ण दिग्रसकरांसाठी आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये सूतगिरणीच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब, तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजूभाऊ राठोड यांनी मोलाचं सहकार्य करून ही सूतगिरणी उत्पादनाखाली आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले। तसेच आज जो विदेशात धागा गेलेला आहे, धागा एक्सपोर्ट झालेला आहे, यासाठी सर्व गिरणीचे कामगार, गिरणीचे तांत्रिक कर्मचारी, या गिरणीचे जनरल मॅनेजर तसेच गिरणीचे सर्व संचालक यांनी सहकार्य केल्यामुळेच हा धागा आम्ही विदेशात पोहोचू शकलो। आज रोजी 7 कंटेनरची चायना देशाची मागणी असून त्याच्यापैकी 2 कंटेनर रवाना झालेले आहे आणि एक कंटेनर प्रत्येक 8 दिवसासाठी हा रवाना होत आहे आणि या पुढेही वेगवेगळ्या देशाची धाग्याला मागणी आहे आणि या सर्व सहकार्यासाठी जे गिरणीचे कामगार कर्मचाऱ्यांनी मदत केली। यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच जिल्ह्यामधील दिग्रस तालुक्यामध्ये आम्ही मागासवर्गीयांनी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी स्थापन केली आणि मागील 1 वर्षापासून ही सूतगिरणी उत्पादनाखाली आली। सूतगिरणीच्या उच्च प्रतीच्या धाग्यामुळे आज सूतगिरणीचा धागा निर्यात होत आहे। ही बाब आमच्याचसाठी नाही तर दिग्रस तालुक्यांसाठी व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे। या सूतगिरणीच्या निर्मितीसाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजूभाऊ राठोड यांच्या मदतीमुळेच आम्ही ही गिरणी स्थापन करू शकलो, उत्पादनाखाली आणू शकलो। त्यामुळेच येथील तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील व इतरही जिल्ह्यातील कामगारांना काम देऊ शकलो। आज गिरणीचा धागा निर्यात झाला असून अजूनही पुढे इतर देशांच्या ऑर्डरी आम्हाला प्राप्त झालेल्या आहे। आज गिरणी 16,400 चात्यांची आहे, परंतु थोड्या काही कालावधीतच ही 25,000 चात्यांची तयार करून दिग्रस तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे आणि या सर्व धागा निर्यात होण्यासाठी या गिरणीचे कामगार, तांत्रिक कर्मचारी, जनरल मॅनेजर तसेच गिरणीचे सर्व संचालक यांच्या सहकार्य व मदतीमुळेच आम्ही हे शक्य करू शकलो। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लॉंग मार्च काढण्यात आलाय। सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात नगर परिषद मैदानातून करण्यात आली आहे। मोर्चात सहभागी नागरिकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कार्यवाहीचा निषेध करत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर या लॉंग मार्चचा समारोप करण्यात आलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात नागरिक कृती समितीच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। महापालिकेच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी शंखानाद करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त केलाय। महापालिकेकडून भांडवली मूल्य कर प्रणाली अंतर्गत घरपट्टी लागू करण्यात येत असून त्यामुळे अनेक मालमत्ताधारकांना दुप्पट ते तिप्पट घरपट्टीच्या नोटिसा मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय।
या वाढीव करांचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। यावेळी सत्ताधारी भाजप आणि नगरसेवकांनी नागरिकांच्या प्रश्नांवर भूमिका घेतल्या नसल्याचा आरोप करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात शंखध्वनी करत निदर्शने करण्यात आली। वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नागरिक कृती समितीने केला आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार गेल्या 27-28 वर्षापासून वादग्रस्त राहिलेला आहे, भ्रष्टाचारीचा राहिलेला आहे। त्यात आता भरीस भर म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचं घरपट्टीचं जे नवीन धोरण आणलेलं आहे त्याबाबत दुरुस्ती करा म्हणून आम्ही गेली 2 महिने झालं वाढीव घरपट्टी कृती समितीच्या वतीनं टाहो पडत आहोत। मात्र ढिम्म प्रशासन असेल, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील, इथले आमदार खासदार असतील, आई मुली गुपछडी आणि एकमेकाच्या संगनमतानं नागरिकांच्यावर खिशावर दरोडा घालण्याचा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही महासभेच्या वेळेला बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। याची दखल घेऊन जर घरपट्टी स्थगित करून दुरुस्ती नाही केली तर इथून पुढे महापौर असतील, आमदार खासदार असतील, आयुक्त असतील, उपायुक्त यांच्या दारात आता बोंबाबोंब आंदोलन आम्ही आणि झोप मोड आंदोलन चालू करणार आहे। जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना शिंदे गटात सहभागी झालेल्या 6 खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने शिवसेना अधिकच मजबूत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शिवसेनेचे खासदार संख्या आता 13 झाली असून आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला चांगले स्थान मिळेल अशी अपेक्षा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे। 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर बोलताना विद्यार्थ्यांची बाजू सरकारने ऐकून घ्यावी आणि संवादातून मार्ग काढावा असं मत त्यांनी व्यक्त केलंय। मात्र या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होऊ नये असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्या सरकार बदलाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केवळ आंदोलनामुळे सरकार बदलत नसतं तर विकास कामांच्या आधारावर सरकार टिकतं असा टोला त्यांनी लगावलाय। तसेच चाळीसगाव अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या वादांवर महसूल मंत्र्यांच्या निर्णयातून तोडगा निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कायद्यानुसार जे या ठिकाणी पक्षांतर झालेलं आहे ते निश्चित आहे, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्याला मान्यता दिलेली आहे। आणि मला तरी असं वाटतं की आता आमची जी संख्या 7 होती आता जवळपास 13 झालेली आहे। एनडीए मध्ये आता आम्ही 2 नंबरचे या ठिकाणी वाटेकरी झालेले आहोत आणि मला तरी असं वाटतं की सत्तेमध्ये निश्चितपणाने याचा विचार केला जाणार आहे की पुढच्या काळामध्ये शिवसेनेचे खासदार हे 13 असल्यामुळे येणाऱ्या विस्तारामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं स्थान मिळेल। 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळेल अशी एक चर्चा आहे। आपल्याकडनंही ऐकतोय आणि आम्हालाही कळत आहे की 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री आम्हाला मिळणार आहे। आज संसदेवर काँग्रेस जनता पार्टीचा एक गरबा गावास मिळत आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी। हे बघा आता आंदोलन सुरू आहे, आपण सगळेजण बघतोय, पण मला तरी असं वाटतं की या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची बाजू आणि ऐकून मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये मध्यस्थी झाली पाहिजे, कारण की सरकारची प्रतिमा निश्चितपणाने बदनाम करण्याचा हा प्रयत्न जरी चालला असला तरी सरकारने पुढे येऊन या गोष्टीला सोडवलं पाहिजे। सरकार बदलण्याचा लढा सध्या सुरू झालाय असं उद्धव ठाकरे म्हटलेले। एखादं आंदोलन करणं म्हणजे सरकार बदलणं असं होत नाही। त्याच्याकरता जनतेमधली ती मानसिकता असली पाहिजे। जनतेची मानसिकता ही विकासाची मानसिकता आहे। जो विकास करेल तो देशावर राज्य करेल आणि सध्या विकासाचं पर्व सुरू आहे। मोदीशाह दिल्लीमध्ये असून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटत नाही असंही उद्धव ठाकरे म्हटले। हे बघा आता त्यांना कोण भेटेल आणि कोण नाही भेटणार याच्यापेक्षा त्यांचे प्रश्न कोण सोडवेल तर सरकारच सोडवणार आहे। त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी कोणी गेलं हेच गेले पाहिजे तेच गेले पाहिजे याच्यापेक्षा जोही प्रतिनिधी जाईल तो सरकारच म्हणूनच जाणार आहे ना। आदित्य ठाकरे असं म्हणतात की आम्ही आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतोय पण भविष्यात आम्ही पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा मागायला सगळ्यांना अधिकार आहे, पण राजीनामा कोणाचा मागताय याचा तर विचार करा ना। आपल्याकडे सध्या किशोरप्पा चाळीसगावला जे काही उपजिल्हाधिकारी त्याला पाचोरा भडगाव जोडून म्हणून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, मात्र आपला त्याला विरोध राहील असं ते म्हणतात। हे फिजिबली सेस करून सरकार त्याचा विचार करेल आणि केली पाहिजे, कारण की शेवटी चाळीसगावचंही नुकसान व्हायला कामा नये आणि भडगाव पाचोऱ्याचंही नुकसान होता कामा नये। त्यामुळे सरकार दोघं गोष्टीत पडताळून बघेल आणि योग्य पद्धतीने निर्णय घ्यायला आम्ही सुद्धा विनंती करू।
हो, पण यामुळे महायुतीतलं वातावरण जे आहे ते आपल्याचं नाही नाही, त्यांच्या तालुक्याच्या भूमिकेबद्दल त्यांची ही भूमिका आहे आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या भूमिका मी मांडली पाहिजे. ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. सामाजिक वनीकरण विभागातील पात्र कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी नांदेडमध्ये शासकीय औद्योगिक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. न्यायालयीन प्रकरणामध्ये पात्र ठरलेल्या कामगारांना अनेक वर्षापासून न्याय मिळालेला नसल्याचा आरोप संघटनेने केलाय. संबंधित विभागाकडून आवश्यक अहवाल मागवून प्रलंबित प्रकरणाची तातडीने निपटारा करावा आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कामगारांवर अन्याय होऊ नये तसेच पात्र कामगारांना त्याचा हक्क मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. विभागातील कर्मचाऱ्यांसंदर्भात जे बारमाही रोजंदारीवर काम करतात, गेल्या 1.5 वर्षापासून शासनानं निधी दिला नसल्यामुळे वन विभाग असेल, सामाजिक वनीकरण मधल्या ज्या योजना होत्या त्या निधीअभावी बंद पडलेल्या आहेत आणि गेल्या 30-35 वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. 1.5 वर्षापासून बिनपगारी आहेत. शासन काही ठिकाणी तर असं झालेलं आहे की काम घेतलेलं आहे परंतु अजून 1.5-2 वर्षापासून वेतन नाही आहे. त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली. बरं, शासनानं जे 12 वर्षानंतर म्हणजे 12 वर्ष काम केलेल्या लोकांना कायम करावा असा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्येही हे लोक बसतात परंतु स्थानिक पातळीवर सामाजिक वनीकरण असेल, वन विभागातले अधिकारी त्याची माहिती शासनाकडे पाठवत नाहीत. जी सिनियरिटी लिस्ट आहे, सेवा ज्येष्ठता यादी, यांचे रिपोर्ट जे अंतर्गत असतात त्या संदर्भातले अहवाल ते पाठवत नसल्यामुळे शासनाकडून कायम होत नाहीत. तर आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की या संदर्भात स्थानिक वन विभाग, सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांसोबत एक बैठक लावावी आणि कामगारांना काम उपलब्ध करून द्यावं या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी बसलो. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया येथे जाणाऱ्या विशेष तीर्थयात्रा रेल्वेला आज मुंबईतील दादर स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत वयोवृद्ध भाविकांना मोफत प्रवास, निवास आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी योजनेची माहिती देताना बोधगया येथे सामाजिक न्याय विभागासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलंय. दरम्यान दिल्लीतील आंदोलनावर बोलताना केंद्र सरकार याची दखल घेईल आणि पंतप्रधान योग्य निर्णय घेतील असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केलाय. तर आमदार मनीषा कायंदे यांनी या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत विरोधकांवर निशाणा साधलाय. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यांवरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. ही तिसरी ट्रेन आहे. एक संभाजीनगरहून गेली, एक नागपूरहून, ज्याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला आणि आज इथून ही ट्रेन निघते आणि ही 6 दिवसाचा प्रवास आहे. या यात्रेमध्ये जवळपास 800 ते 850 जे वयोवृद्ध आहे, 60च्या वर आहेत, ते सर्वजण जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. त्यांना एकही रुपया खर्च न करता फ्रीमध्ये कसं जाता येईल, त्यांची व्यवस्था कशी ठेवता येईल. त्यांना जेवण फ्री आहे, डॉक्टर्स असणार आहे, तिथं राहण्याची व्यवस्था उत्तम असणार आहे आणि या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष असणार आहे. ही तीर्थदर्शन योजनेमध्ये बौद्ध गयाला जायचं ज्याचं स्वप्न होतं ते आज पूर्णत्वाला जातं, ह्याचा आनंद आमच्या विभागाला आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आमचे सर्व मित्र, सहकारी, आमचे विधानसभेतील कलदास कोळंबकर खाते असेल, मनीषा कायंदे असेल, सचिव असेल, सर्वच अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीमध्ये काय होत आहे, विलीन होणार आहे, कसे होणार आहे, कोणामध्ये होणार आहे याबद्दल मला काहीच माहिती नाही. परंतु एवढं मात्र नक्की की शरद पवार साहेब यांनी डिलिमिटेशन बिलला स्वतःच्या पक्षाचं त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि हे मला वाटतं बरंच बोलकं आहे. याच्यातून बरंच काही आपल्याला संकेत मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सततची नापिकी, शेतातील नुकसान आणि डोक्यांवर असलेल्या कर्जाचा ओझ्याखाली मानसिक तणावाखाली आलेल्या बाप लेकाने शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पारखेड शेत शिवारात ही घटना घडली असून संतोष हरिश्चंद्र गावंडे वय 55 वर्ष आणि त्यांचा मुलगा अक्षय उर्फ विठ्ठल गावंडे वय 30 वर्ष
अशी मृतांची नावे आहेत. तर शेतात होणारे नुकसान, दुबार पेरणीचा आर्थिक फटका तसेच कर्जबाजारीपणामुळे हे कुटुंब अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करतायत. काल पारखेडवरून रात्री 7:30 वाजता दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की संतोष हरिचंद्र गावंडे आणि त्यांच्या मुलाने फाशी घेतलेली आहे. तर तुरंत आम्ही त्यांच्या शेतामध्ये गेलो. त्या ठिकाणी संतोष गावंडे आणि त्यांचा मुलगा अक्षय गावंडे यांनी फाशी घेतलेली आम्हाला दिसली. तर तिथे लगेच आम्ही पंचनामा करून त्यांना बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमकरिता रवाना केली. आम्ही आजूबाजूला त्यांच्या शेजारी लोकांना माहिती घेतली. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या संतोष गावंडे यांच्या मुलीचं यावर्षी त्यांनी लग्न केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी दुबार पेरणी पण केलेली होती आणि त्यांच्यावर बँकेचं कर्ज झालेलं होतं आणि त्यांनी गावातून सुद्धा लोकांकडून पैसे मागितले होते. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैशांची चणचण होती आणि त्याच्यामुळे त्यांनी हे अशी घटना केली असावी. तर त्यांचं आज रोजी पोस्टमॉर्टम झालेलं आहे. तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आणि साक्षीदार जे आहेत त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे जबाब घेतल्यानंतर त्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ नागपुरातील विद्यार्थ्यांनी संविधान चौकात आंदोलन करत संताप व्यक्त केलाय. परीक्षा प्रक्रियेतील कथित त्रुटी, सुरक्षेतील निष्काळजीपणा आणि पारदर्शकतेच्या अभावावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांना निर्माण झालेला असंतोष या आंदोलनातून दिसून आलाय. माझं नाव अध्ययनी आहे आणि मी वाडी नागपूरची आहे आणि मी स्वतः MBBS करते आणि मी 2024 मध्ये नीट दिला होता जो लीक झाला होता. तर माझ्यासाठी हे खूप पर्सनल आहे आणि आय थिंक जसं सोनम वांगचूक करते आणि त्यांना ज्या प्रकारे ॲज अ क्रिमिनल घेऊन गेले, जेव्हा की ते कोणालाच काहीच करत नव्हते, ते खूप पीसफुली आपलं स्वतःचं हंगर स्ट्राईक करत होते, पण ज्या प्रकारे त्यांना व्हाईट शीट्समध्ये रॅप करून घेऊन गेले लाईक अ क्रिमिनल, आय डोंट थिंक दॅट वॉज राईट. त्यांची कन्सेंट पण नाही घेतली आहे. तो 60 वर्षाचा एक म्हातारा आणि तो 20 दिवसापासून त्यांनी काही खाल्लं नाही आहे, फक्त तो पाणी पित आहे आणि हे लोक त्यांना असं बिहेव करतात. आय डिड नॉट लाईक इट. इट वॉज व्हेरी डिसहार्टनिंग. इट ब्रेक माय हार्ट. मी नागपूरवरूनच आलेलो आहे. तर पांढऱ्या कपड्यावर लोकशाहीचा खुलेआम खून झालेला आहे. मला असं वाटतं की हे पूर्णतः हुकुमशाही आहे जी या गव्हर्नमेंटने केली आहे. हे म्हणजे जो व्यक्ती मागील 30 दिवसापासून शांतीपूर्णपणे आपलं एक आंदोलन करतो आहे, त्याचं एक हे म्हणून त्याला उचलून देण्यात येतं पांढरा कापडा. हे लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे. मला असं वाटते की हे जे सरकारने केलं आहे हे खूप. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगारातून कपात केल्याच्या आरोपांवरून काम बंद आंदोलन सुरू केले. पगारातून कपात नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण मिळालं नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी खुलासा मागितला होता. मात्र उत्तर न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचं सांगण्यात येतंय. मनसेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. तसेच मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास KDMT डेपोमध्ये अधिकाऱ्यांना प्रवेश करू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. कसे हे जे माझे कर्मचारी आहेत हे गेल्या 3 ते 4 वर्षापासून इथं काम करतात. एकदम नित्य नियमाने सकाळची शिफ्ट करतात, दुपारची शिफ्ट करतात. पण आता ह्या महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये ह्या कंत्राटरनी काय केलेलं आहे की यांचे अचानक यांना कुठलीही सूचना न देता प्रत्येकाचा पगार तो कोणा 5,000 कापले, कोणा 7,000 कापले, कोणाचे 8,000 कापले. यांना कुठलीही सूचना दिली नाही. मग त्यांनी आमच्याकडे धाव घेतली. मग त्याच्यानंतर मी पत्रव्यवहार केला परिवहन द्वासे साहेबांना की बाबा यांचे पगार का कापले. 1 आठवडा दिला होता किंवा 1 आठवड्यामध्ये मनसे युनियन
कर्मचारी आणि तुमच्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशी बैठक लावा, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची बैठक लावली नाही. म्हणून आम्ही 1 आठवड्याची वाट पाहिली. 1 आठवड्यानंतर आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळे कर्मचारी जे ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहेत, हे सामूहिक सुट्टीवर आज गेलेले आहेत. पण आजपर्यंत अधिकारी येतात म्हणजे स्पष्ट बोला की अधिकाऱ्यांचा अंकुश ह्या कॉन्ट्रॅक्टरकडे राहिलं नाही की कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नाही. मग एवढी मजुरी आहे. मी तर तुमच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना सांगतो की हा हरामखोर जो बरकतचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काळी यादीत टाका. 7 महिने झाले ह्या माझ्या कर्मचाऱ्याचे PF टाकला नाही, पगार वेळेवर मिळत नाही. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपणही आयुक्त साहेबांना सांगा की ह्या गोरगरीब जनतेला आला 18 आणि 20 हजारात काय मिळतं. जर मिळालं नाही तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल आणि ह्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला ह्या बस डेपोमध्ये घुसूसुद्धा देणार नाही. बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाणांच्या प्रकरणात कृषी विभागाने मोठी कार्यवाही केली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे पिके उगवले नसल्याने बियाणांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यानंतर कृषी विभागाने पथके स्थापन करून बियाणाचे नमुने तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. प्राप्त झालेल्या अहवालानंतर कृषी विभागाच्या तक्रारीनंतर आतापर्यंत 5 बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये रवी सीड्स, बूस्टर सीड्स, ईगल सीड्स, पार्स जेनेटिक्स आणि यशोदा सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान तपासणीच्या आधारे आणखी काही कंपन्यांवर कार्यवाही होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. निकृष्ट बियाण्याच्या अनुषंगाने ज्या काही शेतकऱ्यांनी तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत, त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या काही कंपन्या आयडेंटिफाय झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये रवी सीड्स आहे, एक बूस्टर सीड्स म्हणून आहे, ईगल सीड्स आहे, पार्श जेनेटिक्स आहे, यशोदा सीड्स आहे. या कंपन्यावर जे आहे ते आज गुन्हे दाखल याच्यामध्ये झालेले आहेत आणि निश्चित पुढे सुद्धा याच्यामध्ये आणखी जी काही कारवाई आहे ते सुद्धा सुरू राहील. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिकात्मक निषेध करण्यात आलाय. दिल्लीतील आंदोलनकर्ते सोनम वांगचुक आणि हिंगोली जिल्ह्यातील अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या कार्यवाहीचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचे नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आंदोलनानंतर गोरेगाव पोलिसांना निवेदनही देण्यात आले. निश्चितच या देशामधल्या विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अन्याय होत आहे. आपला पूर्ण जीवनभर अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे पेपर व्यवस्थित झाले पाहिजे. आज आपण पाहिलं नीट पेपर फुटीमध्ये जवळपास ज्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला त्यापैकी 20 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांनी आत्महत्या केली. मग यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि जे काही या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत यांच्यामुळे ही घटना घडली, म्हणून यांचा राजीनामा झाला पाहिजे. या पूर्ण गोष्टीवर दिल्ली येथील जंतर मंतर येथे या ठिकाणी आंदोलन चालू आहे. सोनम वांगचुक आपल्या या हिंगोलीचे भूमिपुत्र असलेले अभिजित दिपके हे त्या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. परंतु या सरकारच्या वतीनं या आंदोलनाला न्याय द्यायचा, या सरकारच्या वतीनं या आंदोलनाची दखल घ्यायची, तर हे आंदोलन मोडीत काढण्याचं काम या सरकारने केलं आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचं काम या सरकारच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. म्हणून आमच्या हिंगोलीचा भूमिपुत्र असलेला अभिजित दिपके यांचं त्या ठिकाणी बळ वाढवण्यासाठी, यांचा हौसला वाढवण्यासाठी हिंगोलीच्या शेतकऱ्यांच्या पोराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत या देशाचे केंद्रीय मंत्री असलेले, केंद्रीय शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केला. आज आम्ही या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही निषेध केला, त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या आणि त्यांच्या पुतळ्याचं दहन या ठिकाणी करत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्हाला त्या ठिकाणी दहन करू दिलं नाही. आमचा पुतळा त्यांनी जप्त केला. परंतु आज जरी त्यांनी या ठिकाणी पुतळा जप्त केला असेल, आज जरी त्यांनी आम्हाला दहन करू दिलं नसेल, परंतु सरकारच्या वतीनं या आंदोलनाची दखल झाली नाही, इथल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर भविष्यामध्ये मोठं लक्षवेधी आंदोलन या भागातल्या, या हिंगोलीतल्या नागरिकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं होतो ना भविष्य असं आंदोलन आम्ही उभं करू, एवढं मात्र निश्चित आहे.